शेतकरी मित्र नमस्कार। वेगवान शेती महाराष्ट्रामधून पाहिलं जातं। 1.5-2 लाख शेतकरी व्यापारी वर्ग आणि संपूर्ण भारतातून हे मार्केटचे रेट बाजारभाव पाहिले जातात। मात्र चांदवडचे व्यापारी जे आहेत किंवा नाशिक जिल्ह्यातल्या बरेचशी बाजार संस्था ज्या आहेत त्या बाजार संस्थेमध्ये काय झालंय, एक जुगाड व्यापाऱ्यांनी तयार केलंय। त्यांच्या म्हणजे शेतकऱ्यांचा फायदा, व्यापाऱ्यांचा फायदा आणि बाजार समितीची डोकेदुखी कमी करायचा म्हणून एक हा उत्कृष्ट निर्णय आहे चांदवड बाजार समितीमध्ये। तुम्ही माझ्या पाठीमागे ते हायड्रा बघू शकतात। पाठीमागे डायरेक्ट कांदा उचलताय। हे असं आहे टेक्निक की 2 मिनिटांमध्ये कांदा उचलला जातो। मात्र दिवसभरात हे ट्रॅक्टर जरी जास्त काम करत नसलं तरी शेतकऱ्यांना मात्र पटकन ट्रॅक्टर मोकळा होतो। आणि हा जो खाली पडलेला पल्ली पाहताय तुम्ही याच्यावरती, हा कांदा जो आहे ना, हा कांदा खराब होत नाही, कारण हा कांदा ज्या अवस्थेत पडतो त्याच अवस्थेमध्ये ट्रॅक्टरमध्ये जातो, त्यामुळे कांदा सोलत नाही। त्यासाठी अभ्यास केलेले पलोड साहेब आपल्यासोबत आहे, व्यापारी आहे, चांदवड बाजार समितीचे मोठे व्यापारी आहे, जेणेकरून शेतकऱ्यांचं नुकसान नाही, आमचं 10 किलो सुद्धा खराब होणार नाही। आणि म्हणून ते काय सांगताय शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यातल्या, जाणून घेऊ आपण त्यांची प्रतिक्रिया। ही जी यंत्रणा आम्ही मार्केट कमिटीच्या माध्यमातून राबवली आहे, या यंत्रणेमुळे व्यापाऱ्यांचा आणि शेतकऱ्यांचा दोघांचाही बऱ्यापैकी फायदा होणार आहे। या व्यापाऱ्यांचा फायदा एवढा होणार आहे की प्रत्येक कांदा हा जो पहिले पाठीने उचलला जायचा, मजुराकडनं उचलला जायचा, तर तो सोलला जायचा, त्याची पत्ती थोडीशी कमजोर व्हायची। आता या टेक्निकमुळे आमच्या मार्केट कमिटीमध्ये जी व्यावसायिक व्यापाऱ्यांची जी यंत्रणा आहे त्या व्यापाऱ्यांना या मालाचा थोडा दर्जा छान मिळेल, ही आमची कन्सेप्ट होती। त्या उद्देशाने आम्ही मार्केट कमिटीच्या माध्यमातून ही एक यंत्रणा चालू केली आहे। परंतु हे काम करताना सुद्धा मजुरांची गरज लागणारच आहे। तरी माझी सर्व शेतकरी बांधवांना अशी विनंती राहील की शक्यतो त्यांनी रोज या पद्धतीने प्लॅस्टिक घेऊन आणि या पद्धतीनेच जर ट्रॉली भरली तर कदाचित या जनतेला, या शेतकऱ्यांचा आणि व्यापाऱ्यांचा दोघांचाही फायदा होईल। 5-10 रुपये शेतकऱ्यांनाही भाव जास्त मिळेल आणि व्यापाऱ्यांचा माल खराब होणार नाही, असं मला असं वाटतं। तर त्याच अनुषंगाने आम्ही मार्केट कमिटीच्या माध्यमातून ही यंत्रणा चालू केली आहे। धन्यवाद। शेतकरी मित्रांनो, या पद्धतीचं असं हे बारदन आहे आणि हे बारदन काय करतं हे बघा, हे डायरेक्ट कांदा घेऊन डायरेक्ट ट्रॅक्टरमध्ये खाली करता। तुम्ही ते दूर अंतरावरती पाहत असाल, 2 हायड्राचं काम चालू आहे आणि काम पटापट होत आहे। आता मी तुम्हाला शेतकऱ्यांची प्रतिक्रिया पण दाखवतो, त्यांना काय अनुभव आला। चला माल आहे, हे नवीन हायड्रा पद्धत सुरू झालेली आहे। काय वाटतं तुम्हाला, काय फायदे मध्ये? एकदम यांनी ना या कागदामुळं पत्ती जात नाही बरं मालाची, आणि वेळ नाही लागत, महत्वाचं। हा, डायरेक्ट ट्रॅक्टर मध्ये होतो। मजूर लेबर उपलब्ध नसल्यामुळं अवघड आहे। अच्छा, लेबर काही हे बोलता एवढे पाहिजे तेवढे। हा, पण व्यापारी पण 10-20 रुपयाने बीट वाढून देतोय, कारण माल खराब होत नाही त्याचा। पण 10-20 रुपयाने बीट वाढून देतात। बरोबर। कुठले गाव तुमचं? आमचं चांदवड गाव आहे। चांदवड गावचे शेतकरी आहे, चांदवडचे। त्यांची ही प्रतिक्रिया होती। काय भाव गेला ट्रॅक्टर? 1070 1070 रुपये गेलेला आहे चांदवडचा। तुमचं गाव कोणतं? पात्रशंभे। काय भाव माल आहे? फक्त माल थोडा वलसर वाटतोय मला, तरी आपण त्यांना विचारू। काय भाव गेला? 1070। कोणतं गाव? सुतारखेड्याचे शेतकरी 1070 रुपये माल गेलेला आहे।